मी तुम्हाला भेट देईन शरद पौर्णिमेच्या रात्रीला. आता शरद पौर्णिमेची रात्र आली होती आणि शरद पौर्णिमेच्या रात्रीच्या दिवशी त्यावेळेस मात्र सर्व यमुनेच्या काठावरती येतील या अभिलाषेने भगवान श्रीकृष्ण यमुनेच्या तटकावरती आले आहेत. यमुनेच्या तटकावरती येऊन त्या ठिकाणी सुंदर असा बासरीचा स्वर छेडतायत. परंतु ही बासरी फक्त आणि फक्त गोपिकांना ऐकायला मिळत होती. इतरांच्या कानावरतीचे स्वर पडत नव्हते. ज्यावेळेस कन्हैया त्या ठिकाणी बासरीचे स्वर छेडतायत, अगदी त्या ठिकाणी बेभान होऊन त्या गोपिका चित्त त्यांचं विचलित झालंय. आणि त्या गोपिका वेड्या झाल्या आहेत. जेवढ्या गोपिकांना त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने आश्वासन दिलं होतं की तुम्हाला शरद पौर्णिमेच्या रात्री तुम्हाला भेट देईल, त्या गोपिका त्या ठिकाणी त्यांच्याच कानावरती ती स्वर पडत आहेत. ज्या काम करतायत ना त्या काम सोडून त्या ठिकाणी निघालेले आहेत. कुठं? यमुनेच्या तटकावरती. काही कळत नाही, बेभान झालेले आहेत. एक गोपी त्या ठिकाणी आपल्या बाळाला स्तनपान करते. स्तनपान करत असताना तसंच घेऊन निघाली. एक गोपी नुकतीच आपल्या सासऱ्यांना जेवायला वाढलंय. सासूने सांगितलंय दुर्डी शिंक्यावर ठेव आणि त्या बाळाला घे म्हणे. तिने बाळ शिंक्यावर ठेवलं आणि दुर्डीच घेऊन निघाली. कुठं? यमुनेच्या काठावरती. मग एका गोपिकेने तर आपल्या पतीचे पाय दाबतीये. पाय दाबत असताना जसे त्या ठिकाणी स्वर कानावरती पडले, त्या आपल्या पतीचा पाय असा काखेमध्ये धरला आणि पतीलाच फरफडत ओढत घेऊन चालली. एका गोपिकेने त्या ठिकाणी दोहन करण्यासाठी निघाली होती. गाईचं दोहन करते. गाईचं वासरूच म्हशीला सोडलं. गाईचे वासरू म्हशीशी सोडले. बैलाची दूध धार कशी काढू रे, नाही का? गाय का बछड़ा भैंसों में बांधा, बैलों का दूध निकालने चले. बैलों का दूध निकालने चले. दीवानी बनी मैं दीवानी बनी. दीवानी बनी मैं दीवानी बनी. होठों पे काजल आँखों पे लाली. होठों पे काजल आँखों पे लाली. गालों पे तिकली लगाते चले. गालों पे तिकली लगाते चले. दीवानी बनी मैं दीवानी. दीवानी बनी मैं दीवानी बनी. लीला करतायत. नाचून दाखव म्हणजे नंतर नाचून दाखवतायत. वेगवेगळे भाव त्या ठिकाणी प्रकट करून दाखवतायत. पण अहंकार झाला गोपिकांना. तो अहंकार नाहीसा करण्यासाठी भगवान परमात्मा त्या ठिकाणी अंतर्धान पावले. मग मात्र त्या ठिकाणी गोपिका विव्हळ झाल्या आहेत. गोपिका पाहतायत, कुठे गेला कान्हा, कुठे गेला कान्हा. त्यावेळेस मात्र गोपी गीत गायलंय. जयति ते दिका
जमना ब्रज हा श्रयत इंदिरा शाश्वत रही दैत दृश्यता दीक्षतावका त्वयि धृतस्तव स्वीचित्वते गोपी गीत गायलंय. जे ज्यावेळेस आता रासलीला होणार आहे त्यावेळेस मात्र कैलासामध्ये भगवान शंकरही सज्ज झाले आहेत आणि भगवान कन्हैयाची रासलीला पाहण्यासाठी आता वृंदावनाकडे निघण्याच्या तयारीमध्ये आहेत. अरे रासलीला पाहण्यासाठी मला पण जायचं आहे. आणि त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी त्या रासलीलेमध्ये फक्त गोपिकांना अधिकार होता येण्याचा. मग भगवान शंकर कसे जातील? त्यावेळेस मात्र त्यांनी सांगितलंय, बघ म्हणे पार्वती तू जाणार आहेस ना, मला पण तुझ्या बरोबर यायचंय रासलीला करण्यासाठी. पण स्वामी तुम्ही येणार कसे? त्यावेळेस त्यांनी सांगितलंय, बघ म्हणे मी पण साडीचा वेश धारण करेल, साडी धारण करून त्या ठिकाणी त्या रासलीलेमध्ये उतरेल, रासलीला करण्यासाठी मी सज्ज होईल. मग कसं त्या ठिकाणी जाणार आहात त्याचं गोड वर्णन या ठिकाणी सांगतायत. एक दिन ओ भोला भंडारी बन के मृज में नार वृंदावन आ गए, वृंदावन आ गए. एक दिन ओ भोला भंडारी बन के मृज में नार वृंदावन आ गए, वृंदावन आ गए. पार्वती ने मना किया फिर, पार्वती आई साहेब मना करतायत, नका स्वामी येऊ त्या ठिकाणी, तुम्हाला अधिकार नाहीये. पण ऐकत नाहीये. पार्वती ने मना किया फिर ना माना त्रिपुरारी वृंदावन आ गए, वृंदावन आ गए. ओ मेरे भोले स्वामी कैसे मैं आऊं तेरे रास में, ओ मेरे भोले स्वामी कैसे मैं आऊं तेरे रास में. पार्वती ने मना किया फिर ना माना त्रिपुरारी वृंदावन आ गए, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए. प्रत्येक गोपीसाठी एक रूप धारण केलंय आणि रूप धारण करून त्या ठिकाणी रासलीला करत आहेत. रासलीलेचा आनंद त्या ठिकाणी विभोर होऊन गोपिका घेत आहेत. एक एक गवळण, एक एक गोपाळ त्या ठिकाणी हाताला धरून त्या ठिकाणी नाचायला लागलेत. कसे नाचतायत? राधा नाचे, जय हो. कृष्ण नाचे, राधा नाचे, कृष्ण नाचे, नाचे गोपीजन. मन मेरा बन गयो रे सखी पावन वृंदावन, मन मेरा बन गयो रे सखी पावन वृंदावन. मेरो बन गयो सखी रे पावन वृंदावन, मन मेरो बन गयो सखी रे पावन वृंदावन. सूरज नाचे, चंदा नाचे, नाचे तारागण. मन मेरो बन गयो रे सखी पावन वृंदावन. सूरज नाचे, चंदा नाचे, नाचे तारागण. मन मेरो बन गयो रे सखी पावन वृंदावन. राधा नाचे, नाचे नाचे, जय हो. नाचे राधा नाचे, कृष्ण नाचे, नाचे गोपीजन. मन मेरो बन गयो रे सखी पावन वृंदावन, मन मेरो बन गयो रे सखी पावन वृंदावन.
ब्रह्मा नाचे विष्णु नाचे नाच देवगण मन मेरो बन गयो रे सखी पावन वृंदावन ब्रह्मा नाचे विष्णु नाचे नाच देवगण मन मेरो बन गयो रे सखी पावन वृंदावन राधा नाचे नाचे कृष्ण नाचे नाचे राधा नाचे कृष्ण नाचे नाचे गोपीजन मन मेरो बन गयो रे सखी पावन वृंदावन जय हो. मन मेरो बन गयो रे सखी पावन या ठिकाणी भगवान कन्हैया बरोबर आनंद व्यतीत करत आहेत. कन्हारे थोड़ा सा प्यार दे जय हो. चरणों में बैठा के तार दे ओ गोरी घूंघट उखाड़ दे प्रेम की भिक्षा डोली में जा कन्हारे थोड़ा सा प्यार दे चरणों में बैठे के तार दे ओ गोरी घूंघट उघाड़ दे प्रेम की भिक्षा डोली में डाल दे प्रेम गले में आके गुजरिया भूल गई रे डगरिया जब जय हो. कन्हारे थोड़ा सा प्यार दे चरणों में बैठे के तार ओ गोरी घूंघट उखाड़